दोन्ही टीमला देऊया अगदीच खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. अगदीच दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मैदानच्या आतमध्ये. एकीकडे टीम आपण पाहतोय अगदीच उंबरनेवाडी विपक्ष मुंडेवाडी या दोन टीम दरम्यान टॉस जिंकलाय प्रथमतः टीम उंबरवाडी टीमनं आणि बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आहे आणि फिल्डिंगसाठी आमंत्रित केलं आहे. अर्थात टीम मुंडेवाडी संघाला गोलंदाज तयार. सांघिक कोट्यातील पहिलं तर वैयक्तिक पहिले षटक या ठिकाणी अगदीच आपण पाहू शकाल. हाताळत असताना गोलंदाज आपण पाहतोय सुनील. अगदीच आत्तापर्यंत 65 धावांचा एक हायस्कोर या ठिकाणी आपण पाहिलाय. पलदारी टीमनं अगदी चेंज केला होता. तर हायस्कोर टीमला मात्र या ठिकाणी बाय असेल याची देखील दक्षता घ्या. सामने चालू होण्यापूर्वीच आपण या ठिकाणी सर्व जे काही नियमावली होती ती आपण सर्व टीमपर्यंत या ठिकाणी पोहोचवल्या. आपण पाहता ही मैत्री ग्रुप आयोजित पलदारी पंचायत चषक 2026 पर्व पहिलं एक दिमागदार आयोजन नियोजन या ठिकाणी आपण पाहू शकाल. संपूर्ण पंचकृषीतील तमाम मान्यवर खेळाडू उपस्थित, सर्व प्रेक्षक वर्ग उपस्थित, सर्व मान्यवर अगदीच मैत्री ग्रुप आयोजित पलदारी पंचायत चषक 2026 मध्ये करूया दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत. आपल्या भेटीस आलेत अगदीच फर्स्ट राऊंडची शेवटची मॅच. एकीकडे आपण पाहतोय उंबरनेवाडी आणि त्यांना फाईट करत असताना आपण पाहतोय मुंडेवाडी टीम. या दोन टीम दरम्यान एक चांगले क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. हलक्या हाताने खेळून काढलंय चेंडू खाली शतरक्षक, परंतु चेंडू झाला जमीनला दान. अगदीच सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि एकंदरीत इथून आता धावा कंप्लीट केल्या जात आहेत. त्या मात्र 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 3 या अंकावरती. अगदीच पॉवर प्लेचं पहिले षटक. प्रत्येक सामना 5-5 षटकांचा तुम्हाला खेळायला मिळेल. इथून आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटनासाठी थोडासा विलंब जरूर झाला होता, कारण मान्यवर या ठिकाणी थोडेसे लेट आले आणि त्याच्यामुळे थोडीशी एक स्पर्धा देखील थोडीशी उशिराने चालू झाली. परंतु काही हरकत नाही, स्पर्धा यावेळेस आपण पाहतो सुरळीत चालू आहे. इथे शिलिमिडॉनमध्ये अगदी जर पाहिलं ना तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि इथे मात्र विकेटचं पतन. पहिला धक्का, पहिली विकेट, पहिली सफलता इथे प्राप्त करून दिल्या. बाग तो फिल्डर खेळला होता आणि झेल मात्र इथून कॅरी केला आणि इथून पहिला फलंदाज इथे बाद झाला. नरेशच्या पारीचं इथे अंत होईल. वैयक्तिक 2 धाव्यांचं योगदान दिलं तो नरेश मात्र या ठिकाणी बाद होत असताना आपण पाहतोय. सध्याच्या घडला जर आपण पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने विषारी गोलंदाजी चालू आहे. मैदानच्या आतमध्ये गोलंदाज क्रमांक 1 सुनील या ठिकाणी आपण पाहतोय. खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी गेल्या 2 महिन्यापासून आता कशी मेहनत संपूर्ण आयोजकांनी घेतली. त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं जास्तीत जास्त जर मेहनत या ठिकाणी कोणाची असेल तर ती आमचे अनिल हिरवा आणि नागेश उगडा या 2 व्यक्तींची भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी आणि त्याच्यापेक्षा जास्त मेहनत नारायण उगडा यांची. ती मेहनत आपण विसरून चालणार नाही आणि खऱ्या अर्थानं त्यांनी घेतलेली ती मेहनत ती या ठिकाणी आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहतोय लॉंग स्टॉपमध्ये चेंडूला धाडलाय. चेंडू खाली शतरक्षक, सिंगल फास्ट आले, डबलचा प्रयत्न इथून होत असताना आपण पाहतोय 2 धावा इथे सहज कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावेच्या मदतीनं अगदीच स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचेल 5 अंकावरती. पॉवर प्लेचं षटक आहे. शेवटचा बॉल मात्र इथून शिल्लक. या षटकाचं विश्लेषण करायचं झालं तर पहिला चेंडू इथून आला डॉट, दुसरा चेंडू सिंगल, तिसरा चेंडू 2 धावा, चौथा चेंडू विकेट्स आल्या, 5वा चेंडू जर का आपण विचार केला तर 2 धावा आल्यात आणि एकंदरीत धावफलकावरती धावसंख्या आल्यात त्या 5 धावा. शेवटचा बॉल एकंदरीत इथून तयार. तर चला पलदारी संघनायक उमेश आपण आयोजकांशी संपर्क साधायचा, अर्थात मनोज झोरे यांच्याशी संपर्क साधा. ओव्हर क्रमांक 1 संपले. एका षटकाचा वाजवी खेळ संपला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या आपण पाहू शकाल 5 धावा. काय जबरदस्त लढत या ठिकाणी आपण पाहतोय. शेवटची मॅच आजच्या दिवसातील फर्स्ट राऊंडची अतिशय चांगली स्पर्धा आणि जितकं कौतुक करावं ना आजच्या लॉट्समधील सर्व टीमनी वेलेमध्ये या ठिकाणी आयोजकांना सहकार्य केलं. सर्व टीम वेलेमध्ये अगदी पहिल्या सामनाच्या दोन्ही टीम इथे 9:30 वाजता दाखल झाल्या होत्या. त्या दोन्ही टीमचं आपण जितकं कौतुक करावं ना तितकं कमी आहे. आयोजकांचा जरूर वेल उद्घाटनाचा थोडासा वेल वाया गेला होता, परंतु सुरळीत ही स्पर्धा देखील या ठिकाणी चालू आहे. सध्याच्या घडला आपण पाहतो एक दर्जेदार क्रिकेट चालू आहे मैदानच्या आतमध्ये. या 2 संघांच्या माध्यमातून एकीकडे टीम आपण पाहतोय मुंडेवाडी आणि त्यांना फाईट करत असताना उंबरनेवाडी या 2 टीम दरम्यान परेश बॉलिंग मार्कवरती. सांघिक कोट्यातील दुसरं तर वैयक्तिक स्वतःचा पहिली षटक या ठिकाणी हाताळत असताना आपण पाहतोय परेश हा गोलंदाज यावेळेस आपण पाहतोय. टीम जर विचार केला ना मुंडेवाडी टीमचा हा गोलंदाज एकंदरीत जर विचार केला तर परेश स्लोअर गतीचा बॉल त्याच्यावरती चढवलं. आक्रमण सक्सेसफुल, पॉवरफुल चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या डोक्यावरून. हा येतोय 6 धावेंसाठी षटकार. खूप चांगला फटका या ठिकाणी आपण पाहिला. षटकार जरूर ठोकला गेला आहे. षटकारच्या मदतीनं आता टीमची टोटल धावसंख्या
जाऊन पोहोचेल तर तेच 11 अंकावरती. दुसरं षटक या ठिकाणी चालू आहे. पहिले षटक जर आपण पाहिलं पॉवर प्लेच्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा आल्या होत्या. दुसरं बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी आपण पाहतोय आणि परेश या गोलंदाजाला थोडासा कमी गतीचा चेंडू खऱ्या अर्थानं हाताला होता. लेग स्टंपवरती चेंडू ठेवला होता, त्याच्यावरती ठोकला होता षटकार. अगदीच. आणि आजच्या दिवसामध्ये जर आपलं पाहिलं तर आयोजकांची टीम अर्थात वर्णी टीमसाठी सपोर्ट करण्यासाठी आज संदीपजी मापदी आज कोचची भूमिका ती निभावत आहेत वर्णी टीमसाठी. आणि खास खोपोलीवरून ते आज खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही जितकं कौतुक करू तितकं कमी. फ्रंट फुटवरती पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अगदीच या ठिकाणी चेंडू आला डॉट. एकंदरीत डॉट बॉलची इथे सांगता झाले कमबॅक केला. पहिल्या बॉलवरती जरूर षटकार खाला आणि तदनंतर मात्र दुसऱ्याच बॉलवरती अगदीच जर आपण पाहिलं ना तर डॉट बॉल मात्र इथून जरूर आलाय. 11 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार झालाय. परेशचा पुढील बॉल पुन्हा एकदा लेग स्टंपवरती चेंडू होता. अगदीच बॅट थोडीशी हलकीशी जवळपास पंच पाहतायत. बॉल अगदीच अगदीच या ठिकाणी आपण पाहिलं ना तर बरेच होऊन गेलाय बॉल. अगदीच आम्ही देखील पाहतोय. त्यामुळे निश्चितच पंच देखील या ठिकाणी कोणती चूक करणार नाही आहेत. एकंदरीत जर का विचार केला तर हा चेंडू देखील षटकार खाल्यानंतर कमबॅक करणं हे परेशनं मात्र या ठिकाणी आपण दाखवून दिलं. जबरदस्त गोलंदाजी. षटकार खाल्यानंतर कमबॅक. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न स्टेट ड्राईव्ह बॅक टू बॉलर खेळला होता, परंतु यावेळेस आपण पाहिलं शिली मिडिप मरून एक चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. 12 धावा धावफलकावरती हाय स्कोर टीमला या ठिकाणी बाय असेल आणि निश्चितच धावफलकावरती धावसंख्या जोडल्या जातात. ते एकंदरीत 12 धावा. गोलंदाज एकंदरीत तयार. यावेळेस अलॉंग ते कार्पेटनं जर का आपण पाहिलं ना तर चेंडू जाईल शॉर्ट मिडॉरमध्ये. जर विचार केला तर एक सिंगल. एकापेक्षा दुसरं काय मिळत नाही. चांगल्या क्षेत्ररक्षणाची युवरचना या ठिकाणी आखली जाते. आपण पाहतोय मैत्री ग्रुप आयोजित पलदरी पंचायत चषक 2026 ही स्पर्धा खऱ्या अर्थानं रंगत असताना आपण पाहतोय. दुसऱ्या षटकातील अगदी जर आपण पाहिलं तर शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती चढवला आक्रमण झेलची संधी आणि चेंडू जातो आवाक्याच्या बाहेर अर्थात वाडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून. हा ते 6 धाव्यांसाठी उत्तुंग असा षटकार. ओव्हर क्रमांक 2 देखील संपले. अगदी जर आपण पाहिलं ना तर परेशच्या पहिल्या बॉलवरती देखील षटकार आला. दुसऱ्या बॉलवरती देखील षटकार आला. शेवटच्या बॉलवरती षटकार आला. दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू डॉट, त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर पुन्हा सिंगल आणि त्याच्यानंतर आला षटकार. म्हणजे एकंदरीत 14 धाव्यांचं हे षटक आपल्याला पाहायला मिळालं. आणि ओव्हर क्रमांक 2 षटकांचा खेळ संपल्याचा इशारा आलाय. बॉल गेलाय का? जुना बॉल फेकू? दोन षटकांचा खेळ संपला. अगदी 8:30च्या अवसतनं 8.50च्या सरासरीनं स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचल्यात. एकंदरीत 17 धावा, 17 लॉस्ट ऑफ विदाऊट लॉस. अगदी या ठिकाणी आपण पाहतोय 17 विदाऊट लॉस या ठिकाणी आपण पाहतोय स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. एकंदरीत एक चांगली मॅच, चांगली लढत पाहायला मिळेल. 25 मिनिटाच्या अवधीमध्ये 5 षटकं या ठिकाणी संपणं गरजेचं असेल. चला गेम ऑन करा. पंच ऑफिशियल नागेश उगडा आणि अनिल विजय हिरवा आणि अगदीच आपण दोन्हीही पंचांना ताकीद करेन की निश्चितच या ठिकाणी जास्तीचा वेळ द्यायचा नाही आहे दोन्ही टीमला. अगदीच कारण आजचा पहिला दिवस आहे. थोडीशी उशिराने स्पर्धा जरूर चालू झाली. जवळपास फर्स्ट राऊंड अद्याप या ठिकाणी चालू आहे. प्रत्येक सामना 5-5 षटकांचा या ठिकाणी आपण पाहतोय आणि 3 वाजून जवळपास 25 मिनिटं झाले आहेत. सेकंड राऊंड या ठिकाणी जसाच टाईम राहील आणि सेकंड राऊंडचे सामने 3 षटकांचे राहतील याची दक्षता घ्या. कारण प्रत्येक दिवसामध्ये आजचा जो शेड्यूल आहे ना तो शेड्यूल प्रत्येक दिवसामध्ये राहणार आहे. इथे गोलंदाज तयार. इथे चांगला फटका स्टेट ड्राईव्ह केला जातोय. चेंडू खाली वाडीशी लॉंग ऑफवरून क्षेत्ररक्षक जरूर आला होता, परंतु पहिल्या बॉलवरती आलेला हा चौकार आपण पाहतोय. चौकारनं स्वागत केलंय गोलंदाज जर विचार केला ना सुनीलचं. ज्या सुनीलनं खऱ्या अर्थानं पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळलं होतं. एक विकेट मिळवली होती आणि जवळपास जर का आपण पाहिलं तर 5 धावा खर्च केले होते. त्या सुनीलचं स्वागत चौकारनं केलंय फलंदाज किसननं. किसन आणि विठ्ठल ही जोडखली. इथे पुन्हा एकदा ब्लॉक होलमध्ये हा चेंडू होता, खोदून काढले. लॉंग ऑनमध्ये चेंडूला क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडंसं फंबल पाहायला मिळालं. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि एकंदरीत इथून आता धावसंख्या जोडल्या जात आहे त्या 2 धावा आणि 2 धावीच्या मदतीनं आता टोटल स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल एकंदरीत 25 अंकावरती. धावा येत नव्हत्या, परंतु आता खऱ्या अर्थानं धावा येण्यास सुरुवात झाली.
अगदीच जर इथून जर विचार केला ना तर हा चेंडू देखील या ठिकाणी जर का आपण पाहिला ना तर हा चेंडू डॉट आला एकंदरीत कमबॅक केला आहे चौकार आला त्यानंतर डबल देखील आले त्यानंतर डॉट आला आहे म्हणजे 2.3 चेंडूचा खेळ संपला आहे धावफलकावर धावसंख्या जोडल्या जातील एकंदरीत 25 धावा हा कमबॅक एक चांगला पाहायला मिळतो आतापर्यंत 6 धावा खर्ची केल्यानंतर केलेला कमबॅक गोलंदाज सुनीलचा आपण पाहतोय तिसरे षटक प्रगतीपथावरती या इथे मोठा फटका झेलची संधी परंतु झेल झालाय मिस आणि थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातोय त्या दिशेला मात्र चेंडू थांबणार नाही वेगवान चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना चौकार जरूर आला आहे चौकारनं आता स्कोअर कार्ड जाऊन पोहोचेल अगदीच जर आपण पाहिलं सुरुवात या ठिकाणी संत गतीने केली होती अगदीच कासवाच्या गतीने या ठिकाणी सुरुवात केली होती परंतु आता एक चांगला स्कोअर या ठिकाणी अटेम्प्ट केला जातोय तिसरे षटक प्रगतीपथावरती असताना 29 पर्यंत मजल मारल्या टीम उंबरनेवाडी संघानं अगदीच फुललेंचा बॉल होता त्याच्यावरती आक्रमण चढवायचं होतं सिंगल मात्र जरूर आले फंबल पाहायला मिळाला खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय वारंवार मुंडेवाडी टीमकडून पुन्हा एकदा सिंगलला डबलमध्ये तब्दील केलं आणि रन्स मात्र इथून कंप्लीट केल्या जातील 2 आणि 2 धावेच्या सहाय्यानं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल एकंदरीत 31 अंकावरती 31 लॉस्ट अप 1 विकेट ऑन द स्कोर कार्ड खूप चांगलं क्रिकेट चालू आहे मैदानच्या आतमध्ये शांत क्रिकेट सेमी क्रिकेट आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये चालू आहे दोन्ही टीमच्या माध्यमातून अतिशय चांगला खेळ इथे अगदीच पाहिलं ना तर लेग स्टॅम्पवरती चेंडू होता जरूर त्याच्यावरती आक्रमण चढवलं पुन्हा एकदा सिंगल आले पुन्हा एकदा फंबल वारंवार खराब क्षेत्ररक्षण त्या दिशेला क्षेत्र ह्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं 2 धावा कंप्लीट अगदी जर का आपण पाहिलं ना सरावाचा अभाव त्या क्षेत्ररक्षणाचा नसावा आणि म्हणूनच की काय की वारंवार या ठिकाणी आता 2 धावा आल्यात आणि या 2 धावेच्या मदतीनं स्कोअर कार्ड आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर 33 अंकावरती म्हणजे या षटकामध्ये 2 चौकार 3 डबल आणि 1 डॉट चला पाणी घेऊन जा पाण्याची व्यवस्था करा जा जा चला खेळाडूने जा पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा 3 षटकांचा खेळ संपलाय तेहतीस धावा 11च्या सरासरीनं स्कोअर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचले ते 33 धावा ड्रिंक ब्रेक आधीच पाण्याची व्यवस्था मात्र या ठिकाणी केली जाते थेंबे थेंबे तलेसाचे असं म्हटलं जातं परंतु खऱ्या अर्थानं आता एक धावांचं खऱ्या अर्थानं एक डोंगर बनवायला घेतला आहे मैदानच्या आतमध्ये टीम उंबरवाडी संघानं मुंडेवाडी टीमच्या विरोधामध्ये 11-0-0च्या सरासरीनं स्कोअर कार्ड तब्बल जाऊन पोहोचलं 33 अंकावरती लास्ट मॅच आजच्या दिवसातील जर आपण पाहिलं ना तर फर्स्ट राऊंडची ही अंतिम लढत या ठिकाणी पाहतोय 5-5 षटकांचे सामने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत अगदीच एक चांगलं एन्जॉय प्रत्येक स्पर्धा प्रत्येक सामना इथून जर पाहिलं ना तर 5 षटकांचे आपल्याला पाहायला मिळतात आणि सेकंड राऊंड हा 3 षटकांचा या ठिकाणी असणाऱ्या असा आयोजकांचा एकंदरीत निर्णय या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय कारण आजचं जे शेड्यूल आहे ना 5-3चं तेच शेड्यूल अगदीच पूर्णपणे 7 दिवसामध्ये ते शेड्यूल आपल्याला पाहायला मिळणार आहे खूप मेहनत मैत्री ग्रुप आयोजित पलदरी पंचायत चषक 2026 कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित 2026 ही स्पर्धा या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अगदीच बॅट पाहिजे का बॅट चेंज करायची आहे यस बॅट जर हवी असेल तर जा घेऊन जा फाट जायचं जा काही हरकत नाही बॅट घेऊन जा कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित जर आपण विचार केला तरी स्पर्धा एकीकडे आपण पाहिली तर एकंदरीत एक चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळेल आणि म्हणत जोरे अगदीच यावेळेस चांगला फटका वाईड लॉंग ऑफ मध्ये फटका फसलाय चेंडू हवेत अगदीच या ठिकाणी विकेटचं पतन चला यशवंत पवार आपण बाहेर जा चला बाहेरच्या साईडला निघा आपण आतमध्ये ना घेऊ बाहेर निघा चला निघा आपण बाहेर साईडला निघा आपण लगेच यावेळी जर आपण पाहिलं तर शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता अगदी स्क्वेअर लेगला चेंडू जाईल
अगदी चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. हा इथे 4 धावांसाठी मात्र नक्कीच या ठिकाणी चौकार. या चौकारच्या मदतीनं स्कोअर कार्ड मात्र जाऊन पोहोचेल एकंदरीत 37 अंकावरती. चौथे षटक प्रगतीपथावरती. धावफलकावर धावसंख्या पहिल्या चेंडूवरती जरूर श्रीकांतनं या ठिकाणी विकेट प्राप्त केली आणि तदनंतर एक चौकार देखील आला आहे. म्हणजे 37 अंकावरती स्कोअर कार्ड जाऊन पोहोचला आहे. एक चांगला स्कोअर या ठिकाणी आपण पाहतोय. पंच धावा किती? 3 धावा कंप्लीट. 3 रन इज कंप्लीट. आणि 3 धावेच्या सहाय्यानं टीमचे टोटल धावसंख्या अगदी जाऊन पोहोचेल एकंदरीत जर आपण विचार केला ना तर 40 अंकावरती. धावफलक जाऊन पोहोचेल एकंदरीत 40 अंकावरती. अतिशय चांगला स्कोअर या ठिकाणी आपण पाहतोय. चौथे षटक प्रगतीपथावरती. 3.3 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावरती एकंदरीत जोडल्या जात आहेत त्या मात्र 40 धावा एकंदरीत स्कोअर कार्डवरती जाऊन पोहोचल्यात. यस ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये यावेळेस थोडासा फेरबदल केला अगदीच मनोज झोरे यावेळेस आपण पाहतोय. अगदीच ब्लॉक होलमध्ये चेंडू होता. मोठा फटका फसलाय जरूर. चांगलं क्षेत्ररक्षण परंतु चेंडू जाईल सीमारेषा पलीकडं. अगदी ज्या ठिकाणी आपण पाहिलं ना तर हा षटकार मात्र या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय. चांगला फटका या ठिकाणी. फटक्यांमध्ये ताकद पाहायला मिळते. धावा येत नव्हत्या परंतु आता खऱ्या अर्थानं एक संजीवनीचं काम करत असताना खऱ्या अर्थानं फलंदाज आपण पाहतोय. मैदानच्या आतमध्ये षटकार जरूर आला. कोणी किशनच्या बॅटमधनं एक चांगला पार्टनरशिप या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. एकंदरीत जर आपण पाहिलं तर स्कोअर कार्ड जाऊन पोहोचला 46 अंकावरती. 3.5 चेंडूचा खेळ संपलाय. धावा आल्या धावफलकावरती त्या 46 धावा. गोलंदाज इथून देखील तयार होईल. आपण पाहतोय फुलार यांचा बॉल होता. अगदीच जर आपण पाहिलं ना तर ग्राउंड डाऊन आहे. यावेळेस चेंडूला खेळून काढलंय. सिंगल जरूर आले. त्यानंतर डबल देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. एकंदरीत इथून धावा कंप्लीट होत आहेत त्या मात्र 2 आणि या 2 धावेच्या सहाय्यानं अठ्ठेचाळीस धावा एकंदरीत स्कोअर कार्डवरती आपण पाहतोय. 4 षटकांचा एकंदरीत खेळ संपला. धाव फलकावरती धावसंख्या जोडल्या जाते त्या मात्र 48 धावा 12च्या रन रेटनं या स्कोअर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या त्या 48 धावा. शेवटचं षटक प्रगतीपथावरती. या गोलंदाज क्रमांक 5 या ठिकाणी आपण पाहतोय. संदीप या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज क्रमांक 5 या ठिकाणी आपण पाहतोय. यावेळेस मोठा फटका. प्रयत्न भरपूर चांगला केला डीप मिड विकेटवरून परंतु ते प्रयत्न मात्र या ठिकाणी तोकडे ठरत असताना आपण पाहतोय. एकंदरीत हा चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धाव्यांसाठी येईल षटकार. कष्ट अशी चावी येईना मित्रांनो की नशिबात नसलेल्या गोष्टींच्या देखील दरवाजे उघडत असते आणि तेच या ठिकाणी मैदानच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळालं. चांगले बॅटिंग या ठिकाणी. चांगला बॅट जनार्दनच्या बॅटमधून जर आपण पाहिलं तर पहिल्या बॉलचं षटकाराला शेवटचं षटक आहे अर्थात स्लॉग ओव्हरचं षटक आहे आणि इथे मोठा फटका. झेलची संधी मात्र या ठिकाणी 2-2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली होते.
ए चल, बाईक बाहेर जाऊ दे, गाडी बाहेर जाऊ दे. निघ 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 बाहेर निघ. चल, मॅच चालू आहे. चाल बाहेर निघ. निघ बाहेर, चल निघ बाहेर, बाहेर निघ चल. चला आपण गेम स्टार्ट करा. चला घे बाहेर, चल. मॅच चालू आहे, नाटक करतो उगाच. चला गेम ऑन करा आपण पंचा. छप्पन धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. धावफलकावरती धावसंख्या जोडल्या जातील ते मात्र 56 धावा. दोनच बॉल मात्र या षटकातील झालेत. एकंदरीत 56 धावा स्कोर कार्डवरती. यावेळेस चांगला फटका, चेंडू खाली मात्र इथून शत्रक्षक तयार होते, परंतु इथे झेल जमीनला दान झाला. सिंगल फायटरला डबलचा प्रयत्न देखील या ठिकाणी भरपूर चांगला, परंतु रनआउटची संधी, धोका निर्माण झालाय जरूर, परंतु इथे 2 धावा कंप्लीट. ओव्हर थ्रो झाला. तिसरीचा देखील प्रयत्न, इथे 3 धावा कंप्लीट झाला. चौथीचा प्रयत्न होणार का? आणि पुन्हा एकदा इथे 3 धावा कंप्लीट, चौथी धाव देखील, जिथे फक्त आणि फक्त 2 धावा होत्या. पंच धावा सांगायचे आहेत 5 4 ना, 1 4 5 धावा कंप्लीट. यस, जिथे मात्र 2 धावा होऊ शकल्या असत्या, तिथे मात्र 5 धावा इथे आपल्याला पाहायला मिळतील. या 5 धावेच्या बराबरीनं अगदी टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 61, अगदीच 61 अंकावरती. 61 धावा एकंदरीत स्कोअर कार्डवरती. खराब फिल्डिंग, जिथे फक्त आणि फक्त 2 धावा होत्या ना, तिथे जर आपण पाहतोय तर हा 5 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. 61 धावा एकंदरीत स्कोअर कार्डवरती. गोलंदाज देखील या ठिकाणी तयार झालाय. यावेळेस चांगला फटका, झेलची संधी, आणि यावेळेस पॉईंटमध्ये जर का आपण पाहतोय ना, तर या ठिकाणी झेल मात्र या ठिकाणी प्राप्त झालाय. तर चला न्यू बॅटर लगेचच मैदानच्या आतमध्ये. जो संघ हायस्कोर उभारेल त्या टीमला मात्र इथून बाय असणार आहे. अगदी 4 बॉल मात्र इथून झाले आहेत आणि स्कोर कार्डवरती धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 61 धावा. 61 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती आपण पाहू शकाल 61. आणि जर का इथे हायस्कोर जर का उभारला तर मात्र नक्कीच त्या टीमला या ठिकाणी बाय असणार आहे. यावेळेस चांगला फटका, मध्ये जर का आपण पाहिला, चांगले क्षेत्ररक्षण, ओव्हर थ्रो, 2 धावा इथे कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि इथे रनआउट. अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात आणि 2 धावेच्या मदतीनं आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. एकंदरीत जर विचार केला ना तर 63 अंकावरती. शेवटचा बॉल इथून शिल्लक. 4.5 चेंडूचा खेळ संपला. धाव फलकावरती धावसंख्या आल्या तर एकंदरीत 63 धावा. शेवटचा बॉल मात्र इथून शिल्लक असेल. एक चांगला आयोजन, नियोजन, या ठिकाणी एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी आपण पाहतोय. खूप मेहनत या ठिकाणी आयोजकांनी घेतल्या, त्याच्यामुळे सर्वांनी सहकार्य करा विनंती करेन. अगदीच कुठेही स्पर्धा वेगळ्या दिशेने जाणार नाही याच्याकडे देखील दक्षता घ्या. मेहनतांनी घेतलेली, अगदीच आयोजकांनी घेतलेली मेहनत, खूप सारी मेहनत या ठिकाणी आपण पाहतोय. आपण सर्वांनी सहकार्य करायचे आहेत. आपली स्पर्धा आहे, सर्वांची स्पर्धा. आपण स्वतः आयोजक आहेत असं समजून मात्र या ठिकाणी आपण स्पर्धेला सहकार्य करा एवढीच विनंती असेल. आणि जाऊया मैदानच्या आतमध्ये. शेवटचा बॉल, गोलंदाज एकंदरीत इथून तयार. यास बॅटची लिडिंग आहे आणि इथे विकेटचा पतन आणि 63 अंकावरती पहिले सत्र इथून संपलाय.
आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या आली ते 63 धावा आणि विजयासाठी आव्हान ठेवलं जातं ते 64 धावींचा. कंपल्सरी चेशिंग, कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. तर चला फील्ड लगेचच लावायची आणि बॅटिंग करणारी टीम आपली सलामीची जोडी अगदी मैदानच्या आतमध्ये एंटर करा. दोन्ही सलामीवीर जा पण मैदानच्या आतमध्ये. फर्स्ट राऊंडचा खऱ्या अर्थानं शेवटचा सामना इथून आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत जर विचार केला ना तर फर्स्ट राऊंडचा शेवटचा सामना इथून आपण पाहतोय. लास्ट मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत जर विचार केला फर्स्ट राऊंडचा हाय स्कोर ज्या टीमचा असेल त्या टीमला मात्र इथून जरूर बाय मिळणार आहे. आपण पाहतोय मैत्री ग्रुप आयोजित पलद्री पंचायत चषक 2026 ही स्पर्धा आणि एकंदरीत जर विचार केला तर 64 धावींचा पाठलाग करायचा आहे येणाऱ्या. अगदी जर आपण विचार केला तर 30 बॉल आणि 64 धावसंख्येची इथून गरज असणार आहे. आणि मायक्रोफोनवरती थोडंसं एक परिवर्तन आपण करूयात. अगदीच मायक्रोफोनवरती अगदीच या सत्रासाठी जोडले जातील आमचे साथी समालोचक. अगदीच त्यांना विनंती करेन की आपण मायक्रोफोन आपल्या हातात घ्या. थँक्यू. आपण पाहतोय की पहिला फेरीतला हा 5वा अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय जिथे धावसंख्या उभारली आहे ती 63 म्हणजे 64 धावसंख्येची गरज आहे. सलामीची जोडी झाली रवाना. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संदीप अण्णा प्रकाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामीच्या भूमिकेमध्ये गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक गोलंदाज आपण अनुभवतोय. योगेश मात्र आलेत गोलंदाजी मार्कवरती सज्ज. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज देखील झालाय. पहिला चेंडू ऑन साईडला तडाका डीप कव्हरच्या डोक्यावरून ठोकलाय. संदीपच्या बॅटमधून आलाय. हा पहिल्या चेंडूवरती संघर्षाचा शंखनाद करणारा हा आलाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने संघाचं अकाउंट संघाचा श्री गणेश होत असताना 4 धाव पुस्तकावरती. जशी बॅटिंग गेली पहिल्या पूर्वार्धामध्ये टीम उंबरनेवाडीने तशी बॅटिंग आता मुंडेवाडीची होती आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती ठोकला इथे चौकार. 64चा पाठलाग करायचा आणि 64 पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर थोडीशा अशा पल्लवित होत असतात आणि तेच मैदानामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
क्रॉस लाईनचा पटका आउटसाइड लेग स्टिक. पंच सांगतायत की अंतिम क्षणी मात्र पंचांनी घोषित केलं वाईट चेंडूचा इशारा. इथे आली सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती 5 या अंकावरती. हा देखील आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांकडे यश दबाव टाकण्याचा प्रयत्न पंचांवरती. पंचांनी कोणताही दबाव घेत नाहीयेत. इथं पुन्हा एकदा स्वैर घोषित करत असताना धावसंख्या 6 अंकावरती. 6 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. आता मात्र समोर ऑन साईडला लॉंग ऑफच्या टोकावरून व्यासपीठाला सलामी देणारा संदीपच्या बॅटमधून आला हा आणखीन एक दर्जेदार षटकार. हा देखील लाऊडली अपील पंचांकडे लाऊडली अपील पाहू शकाल. विकेट घेण्याचे प्रयत्न संदीपचे झाले होते परंतु क्षेत्ररक्षक देखील कसला चपळाईपणा दाखवत होते मैदानाच्या आतमध्ये. आणि इथे मात्र धावसंख्या 12 धावा धावफलकावरती पाहतोय. धावफलकावरती आपण पाहतोय टीम मुंडेवाडी संघाची. अजून एक अलॉंग द कार्पेट नाही डीप मध्ये एक सिंगल मात्र मिळली जाईल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय मैत्री ग्रुप आयोजित पल्लसरी पंचायत चषक 2026 पर्व पहिलं या सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली आणि अंतिम टप्प्यामध्ये येऊन मात्र ही स्पर्धा आजच्या दिवसाला येऊन टिपल्या पाहायला मिळते. आडव्या बॅटरीतून प्रहार चढवलाय लॉंग ऑफला. इथे झाली आहे चुकी आणि थोडा शेवटच्या क्षणाला बॅकअप चांगलं मिळालंय. इथे मात्र टोटल धावसंख्या 3 केली जाते कंप्लीट. 3च्या मदतीनं टीमची धावसंख्या आपण टोटल धावसंख्या किती घेतली अंपर 2 धावा. यस 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती 15 धावा धावफलकावरती. 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. समोर चेंडू उडवलाय लॉंग आणला. फिल्डर भरपूर दूरवर आहेत त्यांना बीट करत त्यांना टाटा बाय बाय करत चेंडू निघून चाललाय गोलीच्या वेगाने. इथे आलाय चौकार. षटक क्रमांक पहिलं झालंय समाप्त. षटक क्रमांक 1च्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 19 धावा धावफलकावरती 64चा पाठला करायचा म्हणजे सुरुवात ही दमदारच व्हायला हवी आहे आणि 30 मुंडेवाडी संघाची सुरुवात मात्र दमदार आता झाली आहे. सुखदेव आले गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय. त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी दिली ओव्हर क्रमांक 2 ची. दुसरं पॉवर प्ले आपण पाहू शकाल. बॅटिंग पॉवर प्ले 3 क्षेत्ररक्षक सीमा लगेच आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपूर्ण खिल्लाडू 30 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. हेच कारणास्तव पॉवर प्लेचं दुसरं षटक सुखदेव आपण पाहतोय. समोर स्ट्राईकला संदीप आहेत. रनअप मध्ये व्यक्त मात्र चेंडू रिलीज करत असताना थोडंसं मात्र व्यक्त येत आहेत पण डेट घोषित करत आहेत. चेंडू पुन्हा स्टान्स मात्र घेत आहेत. स्टान्स घेऊन सज्ज होतील. ऑन स्ट्राईकला संदीप आहेत. ऑन स्ट्राईकला प्रकाश आहेत. समोर चेंडू उडवलाय लॉंग ऑफला. इथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच मात्र सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 20 या धावसंख्येवरती. अजून इथून पाहायला गेलं तर 44 धावसंख्येची गरज आहे.
64चा पाठलाग करायचा आहे. वेगवान वेगवान अतिशय भन्नाट वेगाने चेंडू टाकला होता. प्रकाशांना ओळखता आलं नाहीये, पडता आलं नाहीये आणि त्याच कारणास्तव इथे चेंडू आलाय निर्धाव. या निर्धावाच्या साह्याने धावफलक स्थिरावलंय ते अवघ्या 20 या धावसंख्येवरती. कारण की पहिल्या 4 मॅचेसमध्ये चेसिंग धावसंख्या होत होती, पण तो आता ही धावसंख्या डिपेंड केली जाईल का? इथे फटका फसलाय. नो मास मध्ये चेंडू जरूर पडतोय, परंतु इथे एक सिंगल कंप्लीट झाले. सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या 21, 21 रन्स. लॉस ऑफ 0 विकेट्सची मुंडेवाडी संघ अद्यापर्यंत जाऊन पोहोचलाय धावसंख्येवरती. 64 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि 64चा पाठलाग करत असताना 21 धावा धाव पुस्तकावरती आपण पाहतोय. खराब लाईन, खराब लाईन, खराब दिशा. पंच पुन्हा वळून सांगतात की हा चेंडू बाहेर आहे. अभ्यंतरची अजून एक ऍड होईल. 22 धावा धाव फलकावरती. हा देखील चेंडू आला निर्धाव. कधी कधी लाईन मिस करत असतात, कधी कधी वेगाने चेंडू फेकतात, कधी कधी फिंगर रोल करत असतात. ऑफ कटर लेग कटरचा वापर गोलंदाज आपण पाहतोय सुखदेव यांच्या माध्यमातून होत असताना धावसंख्या 22 धावा धाव फलकावरती. ऑन साईडला ड्राईव्हचा फटका अलोंग द कार्पेटने डीप मिड विकेटला सिंगल्स डबल मध्ये कन्वर्ट. रनिंग बिटवीन द विकेट त्याच्या चपलाईने 2 धावसंख्या पूर्ण देखील झाली आहे. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 24, 24 रन्स. 24 धावा धाव फलकावरती. आडव्या बॅटीतून टॅप केलेला चेंडू ऑन साईडला लॉंगॉनला फिल्डर तैनात आहेत. एकच सिंगल मात्र मिळली जाईल. षटक क्रमांक 2 देखील समाप्त झाले. षटक क्रमांक 2च्या समाप्तीनंतर 25 धावा धाव फलकावरती. प्रति षटक 12.50च्या स्किंग रनने धावसंख्या केली आहे. आता विजयासाठी 18 चेंडू आणि विजयासाठी पाहायला गेलं तर धावसंख्या करायची ती 18 चेंडू आणि 39 धावसंख्येची गरज आहे ती मुंडेवाडी संघाला विजयासाठी. चला पंचांना विनंती असेल का आपण स्पीडअप करा. 4 वाजून गेलेत. टापकलला हुकचा फटका दर्जेदार आणि त्याच्यावरती अप्रतिम प्रयत्न राहिले आणि इथे मात्र टिपली जातीय शेल आणि संपवलाय. इथे आता एस पंचांचा इशारा षटकाराचा. अप्रतिम एफर्ट्स राहिले. प्रयत्न 100% केले. कॅच कॅरी देखील गेली, परंतु शेवटच्या क्षणाला बॉडीचा संतुलन मात्र हल्लं आणि तिथे मात्र टच होताना असताना आपल्याला पाहायला मिळाला. इथे आला षटकार. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 31 धावा धाव फलकावरती. स्पीडअप करायचं पंच. अजून आपल्याला इथून 3 सामने कव्हर करायचे आहेत. 3 वाजून 55 मिनिटं झालीत. आडव्या बॅटीतून प्रहार चढवला ऑन साईडला. काऊ कॉर्नरला फिल्डर इथं झालं फंबल. लगेच बॅकअप दिले चांगल्या पद्धतीचं. इथे मात्र 2 धावा 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 33 धावा धाव फलकावरती. हा देखील चेंडू इशारा आलाय पंचांचा व्हाईट चेंडूचा. अवंतरची माच. अवंतरची 1 धाव. धावसंख्या आहे भर मात्र पडली जाते 34 धावा
धाव पुस्तकावरती अजून इथून 30 धावसंख्या करायची, अजून 30 धावसंख्या करायची इथून. 16 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज अजून इथून पाहायला मिळते आपल्याला. टपकनला चेंडू, इथे फटका फसलाय की काय, आणि यस फटका फसलाय. टिपली जाते लंगनला झेल आणि संपवला बॅटर. इथे संदीपचा खेळ बडी मछली जाल में. चला पंच, स्पीडअप करा पंच. वारंवार ताकीद द्या आपण फिल्डिंग करणाऱ्या टीमला. टपकनला चेंडू, पॉईंट आणि गलीमधून चेंडू काढलाय दंदन करत 2 क्षेत्ररक्षणामध्ये. इथे आता लढत चालू झाली आहे. शेवटच्या क्षणाला स्टॉप चेंडू केलाय आणि इथे 2चं रूपांतर 3 धावसंख्यामध्ये होत असताना रनिंग बिटवीन द विकेट चित्याच्या चपळाईने हरणीच्या गतीने 3 धावसंख्या पूर्ण केल्या आणि 3च्या मदतीने टीमची धावसंख्या 37 धावा फलकावरती. 37 धावा फलकावरती आपण पाहतोय. इथे देखील टॅप करायचा होता, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही, अशा मूलभूत नदीने पाहत राहिलेत. प्रकाश आपण पाहतोय इथून चेंडू आलाय निर्धाव. आता पाहायला गेलं तर 13 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज आहे. यस, वाईट साठी रिव्ह्यू रेफर करण्यात आलाय, वाईट साठी रेफर करण्यात आलाय. हॅलो, यस, फळ डिलिव्हरी सुखरूपरित्या चेंडू आपण पाहतोय आणि आपण पाहतोय की शप्पलला देखील एकच लाईन ठेवण्यात आली आहे आणि व्हाईट साठी देखील एकच लाईन ठेवण्यात आली आहे. टॅप करायचा होता, फक्त आणि फक्त दिशा द्यायची होती. पंचांत इशारा आलाय बाहेर चेंडूचा. अभ्यंतरची एक धाव, अभ्यंतरची एक धाब्याने धाव फलक स्थिर पुढे जाईल. जाऊन मात्र पोहोचले 38 या धावसंख्येवरती. आता 13-26चं समीकरण, 13-26चं समीकरण आपण पाहतोय. ही मॅच बनू देखील शकते, ही मॅच कठीण देखील होऊ शकते, परंतु प्रयत्न करावे लागतील. आता पुन्हा आउटसाइड ऑफ स्टंप, लाईन खराब आणि त्याच कारणास्तव पंच लगे पनिशमेंट देखील देत आहेत. सांगतायत की 6 चेंडू वाईटच्या इशारात एक सिंगल मात्र ऍड होती. 39 धावा फलकावरती. आता पाहायला गेलं तर 13-25चं समीकरण, 13-25. तेरा चेंडू 25 धावसंख्येची गरज आहे. इथे देखील कबरच्या डोक्यावरून उडवलाय. इथे मात्र चेंडू एक टप्पा नाही तर सीमारेषेच्या बाहेर.
इथे चेंडू फेकून दिला, सीमारेषेच्या बाहेर आलाय. 6 धावसंख्येसाठी षटकार आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती 45 धावसंख्येवरती. आता 12 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज विजयासाठी टीम मुंडेवाडी संघाला. चला लगेच स्पीडअप करा पंच. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 19 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सुखदेव आपण पाहतोय. ज्या सुखदेव अतिशय चिंगूस गोलंदाजी केली आजच्या दिवसामध्ये. हा देखील पॉइंटच्या डोक्यावरून कटवलाय. इथे देखील वन टप्पा घेत चेंडू साला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे देखील मिळतील प्रकाशच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 49 धाव फलकावरती. आता 11 चेंडू आणि विजयासाठी 15 धावसंख्येची गरज. हा देखील सेन्सिबल क्रिकेट. एक सिंगल मात्र वेगाने कंप्लीट केली. दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत आणि इथे डावी फेकत अक्षरशः पंच आता पाहतील, सांगतायत की दोन धावसंख्यासाठी प्रयत्न केले होते. 2 धावसंख्या कंप्लीट. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 51 वरती. आता 10 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. येणारे 10 चेंडू 13 धावसंख्येची गरज. टपकलेल्या पॉइंटच्या डोक्यावरून पुन्हा एकदा भरपूर मोठा चेस आहे. फक्त दिशा दिली आहे आणि त्या दिशेचं रूपांतर या 4 धावसंख्येमध्ये होत असताना संघाची धावसंख्या 55 रन्स. मुंडेवाडी संघ जाऊन अद्यापर्यंत पोहोचलाय. आता मात्र येणारे 9 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. सर्वात मोठी धावसंख्या पळसझरी संघाने केली होती. 65 धावसंख्या, परंतु आता 66 बनवावी लागेल. आडव्या बॅटे 2, परंतु इथं पंचायत शहराला वाईट चेंडूचा बंतरची एक सिंगल मात्र ऍड होईल. आता 9 चेंडू 8ची गरज. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 56 या धावसंख्येवरती. इथं मात्र आड्याबाटीतून प्रहार चढवलाय. क्षेत्ररक्षक ताईना देत कोणती चुकी करणार नाहीये. आता पकडली जाती असेल. आठ चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे.
इथे देखील फक्त दिशा दिली आहे. इथून थर्ड मॅनला चेंडू चाललाय दन 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 करीत. इथे आलाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 7 धावा धावफलकावरती. आता जर इथं षटकार आला तर सर्वात मोठी धावसंख्या होऊ शकते क्वालिफायच्या. षटक क्रमांक 4 देखील संपलाय आणि षटक क्रमांक 4च्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती. सहा चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. हा देखील चेंडू स्क्वेअर घोषित करतायत. स्क्वेअरच्या माराने अवंतर धाब्याने मर मात्र पडली जाते. जाऊन पोहोचतीये ती 61 वरती. अजून एक इशारा पाहतो आपण. 62 धावा धावफलकावरती. आता 6 चेंडू आणि विजयासाठी 2 धावसंख्येची गरज. 2 वाईट 62 धावा धावफलकावरती. इथे देखील आणि हित आलाय. यस पंचांचा इशारा येतोय. चौकार आणि या चौकाराने हाय स्कोर. यस मुंडेवाडी संघाचा हाय स्कोर मात्र होतोय आणि इथून संघ मात्र पुढच्या फेरीसाठी त्यांना मोफत असा तिकीट मात्र आयोजकांच्या वतीने डिक्लेअर देखील झालंय. आता पहिली मॅच भावेश 11 नडाल त्याचबरोबर बळसरी दोन्ही संघाचे करत आपण चला टॉस साठी. भावेश 11 नडाल आणि